नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथे सत्याला वाचा फुटते आणि विचारांना धार मिळते. सोलापुरात पत्रकार परिषद आणि अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वारकऱ्यांचा पालखी सोहळा सुरू असतानाच एक अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त विधान केलं आहे. पालख्यांमुळे रस्ता जाम चालतो, पण नमाज केल्यानंतर तक्रारी का? हिंदू सणांवेळी रस्ता अडतात, कोणताही मुसलमान विरोध करत नाही, पण जर एखाद्या मुसलमानाने 10 मिनिट नमाज पडली तर लगेच विरोध होतो. योगी आदित्यनाथ तर त्यांचा पासपोर्टच रद्द करण्याची धमकी देतात. अबू आझमींच्या या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावेळी आझमींनी कुणाचं नाव न घेताच नितेश राणे यांच्यावर टीका केली. मंत्रिमंडळात शपथ घेतलेल्या लोकांकडूनही जातीवाद होत आहे. मराठीचं महत्व मान्य, पण देशासाठी हिंदी राष्ट्रभाषा व्हावी. इराणनं पॅलेस्टाईनसाठी भूमिका घेतली तर भारतानेही समर्थन द्यावं. इंदिरा गांधींनी पॅलेस्टिनींना आश्रय दिला, मग मोदींनी का नाही? गाझामध्ये मुलं मरतात तेव्हा अमेरिका गप्प का? अधिकार की राजकीय आगपाखड? सोलापुरात वारी सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्र एकात्मतेचा उत्सव साजरा करतोय आणि त्याच वेळी अशी विधाने जनतेच्या भावना दुखावू शकतात. रस्त्यावरची वारी आणि नमाज तुलना होऊ शकते का? धर्माच्या नावावर राजकारण किती योग्य? राष्ट्रशक्तीचा प्रश्न आहे की अबू आझमींचं मत मांडण्याचे अधिकार मान्य, पण तो अधिकार धर्मांमधील फूट पाडणारा, समज गैरसमज वाढवणारा ठरतोय का? जेव्हा राजकीय नेते धार्मिक भावना कुरवाळतात तेव्हा रस्ते नव्हे तर समाजाचं मन अडवलं जातं. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथे आम्ही तुमचं मन वाचतो आणि सत्याचा आवाज बुलंद करतो. धर्म, राजकारण आणि जनतेचा न्याय, फक्त राष्ट्रशक्ती.